क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। वादळी वाऱ्यामुळे झाड पडून शेतकऱ्याचा मृत्यू। बागलाण तालुक्यातील धक्कादायक घटना। बिजोटे तालुका बागलाण येथील बापू सखाराम जाधव वय 62 हे त्यांच्या व्यक्तिगत कामासाठी नामपूर येथे गेले असता नामपूरहून परत येत असताना दिनांक 7 मे रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास अचानक वादळी वारे व काही अंशी पावसाची सुरुवात झाली। काहीच अंतरावर त्यांचे घर बाकी होते, परंतु बिजोटे शिवारातच असलेले छत्रपती शिवाजी महाराज विद्यालय परिसरात जाधव हे दुचाकीवरून येत असताना अचानक झाडाची फांदी तुटून जाधव यांच्या अंगावर पडली। घटना इतकी हृदयद्रावक होती की झाडाच्या फांदीचा काही भाग अक्षरशः डोक्यातून घुसला, त्यामुळे जाधव यांचा जागीच मृत्यू झाला, असे प्रथमदर्शनी बघणाऱ्यांकडून वर्तवण्यात येत आहे। तथापि बिजोटे परिसरात असलेल्या सामाजिक कार्यकर्त्यांनी व शेतवस्तीवर असणाऱ्या नागरिकांनी तात्काळ जाधव यांना नामपूर येथील शासकीय रुग्णालयात हलवले, परंतु त्यांचा जागीच मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे। जाधव यांचे नामपूर येथे शवविच्छेदन करून रात्री उशिरा त्यांच्या बिजोटे गावात अंत्यविधी करण्यात आली। याबाबत जायखेडा पोलिसात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे। जाधव यांच्या पश्चात मुले मुली पत्नी असा परिवार आहे। जाधव हे घरातील कर्ते पुरुष होते, तसेच परिसरातील एक प्रगतिशील शेतकरी म्हणून त्यांची चांगली ओळख होती। जाधव यांच्या मृत्यूने बिजोटे परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूज वृत्त संकलन विभाग सटाणा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।